नमस्कार मित्रांनो, तुमच्यावर पण असं झालंय का? ऑफिसमध्ये कळत न कळत काम करून 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 हे असं झालं का पोश्चर? आणि जर तुमची तयारी असेल त्या अशा पोश्चरला असं करायची तर पुढचे 30 दिवस माझ्याबरोबर याच व्हिडिओवरती येऊन तुम्हाला रोज तुमच्या ऑफिस डेस्कवरती बसून 4 ते 5 मिनिटं मोबिलिटीचे ड्रिल करायचे आहेत. 5 ड्रिल आहेत. सगळ्यात पहिलं ड्रिल, पहिलं आपण ह्याच्यावरती काम करू, आपल्या अप्पर नेकवरती. हाताची घडी घालायची आहे. हाताची घडी घातल्यानंतर तुमच्या चीनला असं बाहेर काढायचं आहे, 3 सेकंद होल्ड, त्याला आत घ्यायचं आहे, 3 सेकंद होल्ड, परत बाहेर 3 सेकंद होल्ड, आतमध्ये 3 सेकंद होल्ड. ह्याचे करायचे तुम्हाला 10 रिपिटेशन्स दोन्ही पोजेसचे. दुसरं, टायटॅनिक सारखी पोज घ्यायची आहे आणि ही पोज घेतल्यानंतर ना अप्पर स्पाइनला सुद्धा इन्व्हॉल्व करून सगळ्या शोल्डरला रोटेट करायचं असं, पुन्हा त्याला वरती घ्यायचं. मी साईडने पण तुम्हाला दाखवतो. रोटेट करा, खाली 3 सेकंद, वरती 3 सेकंद. परफेक्ट. तिसरी एक्सरसाइज ती म्हणजे थ्रेड द निडल. हात असे पकडायचे, असे पकडल्यानंतर ना गुडघ्याच्या इथं तुमच्या एका एल्बोला असं कनेक्ट करायचं. इथली पॉवर वापरून ह्या गुडघ्याला आतमध्ये पुश करायचं. या हाताला वरती स्ट्रेच करा, 3 सेकंद होल्ड, पुन्हा याला खाली घेऊन या, इकडे त्याला लॉक करा, 3 सेकंद होल्ड, पुन्हा खाली घेऊन या. 10 वेळा दोन्ही साईडला करायचं. चौथी एक्सरसाइज ती म्हणजे हा जो बोन आहे ह्याला बोलतात स्कॅपुला. हा कळत न कळत एवढा टाईट होतो ना, त्याचा काय हिशोब नाही आहे. त्यासाठी तुम्हाला उभं राहायचं आहे चेअरवरतून. तुमची पाण्याची बॉटल घ्यायची आहे. बॉटल घेऊन तिला असं मागे पकडायचं आहे या पोझिशनमध्ये आणि बॉटलला जस्ट स्विच करत राहायचं आहे. स्विच. पहिल्यांदा करत असताल तर काचेची बॉटल घेऊ नका, नाहीतर काहीतरी वेगळाच उद्योग होऊन बसायचा. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटचं, एकदम आरामामध्ये येऊन पुन्हा चेअरवरती बसा. तुमचे दोन्ही कोपरे हातांचे इथं टेकवा, असे हात असे मागे लॉक करा, मागे स्ट्रेच करा. स्ट्रेच करून हा जो साईडचा पोर्शन आहे हा आणि मधला स्पाईन म्हणजे थोरासिक स्पाईन त्याला स्ट्रेच करायचं. 3 सेकंद होल्ड करा, पुन्हा पुढे या. इनहेल इथं, मागे जाताना तोंडाने श्वास बाहेर, 3 सेकंद होल्ड, परत पुढे या. अँड दॅट्स इट. 5 व्हेरिएशन सिम्पल. हे करा तुम्ही आणि मला कळवा एक्झॅक्टली तुमच्या शोल्डरमध्ये आणि नेकमध्ये आणि तुमच्या पोश्चरमध्ये काय फरक जाणवतोय. बरं, अजून एक तुम्हाला एक 6वा सेट द्यायचा आहे. तो म्हणजे तो थोडासा बोनस असेल. त्या बोनस सेटने होईल काय, तुमच्या शोल्डरच्या मागचे मसल म्हणजे पोस्टेरियर शोल्डर आणि ट्रपिजसचा तुमचा पोस्टेरियर पार्ट चांगला स्ट्रेंथन होऊ शकतो. दोन्ही हातांना असं पकडा 90 डिग्रीमध्ये. 90 डिग्रीमध्ये पकडल्यानंतर ना मान सरळ ठेवा, त्याला बाहेर घेऊन जावा, असं मागे घेतल्यानंतर त्याला कमीत कमी 3 सेकंद हे कॉन्ट्रॅक्शन होल्ड करा. पोस्टेरियर शोल्डर आणि पोस्टेरियर ट्रपिजसचं 3 सेकंद होल्ड, परत पुढे. सो हा 6वा सेट बोनस होता. हा जे आत्ता माझ्या डोक्यामध्ये क्लिक झाला, म्हटलं हा खूप महत्त्वाचा सेट आहे. तर हे 6 सेट करा तुम्ही आणि ह्याला फॉलो करा. धन्यवाद.